नमस्कार, मी आहे संकेत आग्रे, तुमचा होस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आजची सुरुवात झाली आणि आज आपण चाललोय वर्कआउटला। आजचा दिवस देखील वर्कआउटचाच असेल। तर आज आपण लेग डे करणार आहे। आपले चॅलेंज जे बाकी आहे ते कंप्लीट करायचं आहे। रोज मी ट्राय करतो की 50 पुलअपचं चॅलेंज कंप्लीट करेन, पण ते खूपच जास्त हार्ड आहे। 50 पुलअप्स मारताच म्हणजे पूर्ण बॉडी ड्रेन आउट होऊन जाते। तर आज आपण पुन्हा ट्राय करूया जोपर्यंत आपण 50 पुलअप कंप्लीट करणार नाही। चॅलेंज जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण ट्राय करत राहणार आहे। तर चला जरा मग आता जाऊया आपण प्री वर्कआउट मील घेतलेला आहे, ओट्स आणि केळी, आणि आता जाऊया आपण जिमला। तर आज आपला ब्लॉग स्टार्टिंग तर झाली होती। मी जिमला गेलो, त्याच्यानंतर 2-3 मिस्टेक केल्या तिथे। तर त्या मी थोड्या एक्सप्लेन करतो की कोच आपल्यासाठी का गरजेचा असतो आणि का म्हणजे तो किती आपल्याला शार्पनेस देऊ शकतो। तर मी स्टार्ट केलेलं, त्याच्यानंतर मी आज लेग डे होता त्याच्यामुळे पहिलाच मी स्क्वॉटवरती गेलो। स्क्वॉट मारल्या 10च्या सेट मारला, त्याच्यानंतर 20चा देखील सेट मारला। ते 20चा पर साइड लोड, म्हणजे एक लोड हा 20चा, 20 दुने 40, 40 दुने 20 दुने 40 आणि 20 60, म्हणजे 60चा पूर्ण टोटल लोड झाला। त्याच्यानंतर 80चा मारला, 120चा पण मारला, ठीक आहे। त्याच्यानंतर एक कोच आला, म्हणजे तो ॲज अ प्रोफेशनल कोच आहे। तर तो आला, त्याने मला बघितलं आणि तो म्हणजे मी त्याला बोलवलं, कारण मला सपोर्ट हवा होता। मी 120चा जेव्हा मारायला गेलो तर तेव्हा बोलवलं मी त्याला। तर त्याने पहिला सपोर्ट केला, मी स्क्वॉट्स देखील मारल्या। त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं की मी पूर्ण डीप जात नाही। मग मी एकच सेट मारायला गेलो, पूर्ण डीप गेलो, फेल्युअर पर्यंत गेलो आणि पूर्ण फेल झालो। ती व्हिडिओ तुम्ही बघा।
जस्ट बॅक साईड. मस्त हे मस्त गेले. ही तुम्ही व्हिडिओ बघितलीत. आता याच्यामध्ये आहे ना, तो मला नंतर सांगायला लागला की तू लोड कमी कर. मी लोड कमी केला, 50 पर्यंत आलो. 50चा देखील लोड माझा फेल झाला. 50चा देखील फेल झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की तू पूर्ण लोड कमी कर आणि 10-10चे सेट टाक. म्हणजे मी 10-10चा सेट टाकला. 10, 20 आणि 20 आणि 40 झाला. टोटल लोड माझ्याकडे 40चा होता. तो 40चा जेव्हा मी सेट मारला तेव्हा त्याने कॅमेरा अँगल असा सेट केला की त्याला पूर्ण माझी म्हणजे मुवमेंट आहे ती समजली. त्या मुवमेंटमध्ये त्याने मला कॅप्चर केलं की ह्या इथे तुझा प्रॉब्लेम येतोय. माझी हाईट जास्त असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. तर त्याने मला सजेस्ट केलं की मी जास्त करून 2 दिवसाने लेग वर्कआउट चालू करावा. म्हणजे माझे लेग्स पण थोडे वीक्स आहेत आणि मी जास्त लेग वर्कआउट पण करत नाही. तर 2 दिवसाने आता लेग वर्कआउट असेल डेली. म्हणजे 2 दिवस मध्ये हे करून तिसऱ्या दिवशी आपला लेग वर्कआउट असेल. तर त्याने पूर्ण मुवमेंट दाखवली की माझी मुवमेंट या शार्पनेस नंतर इथे खाली गेल्यानंतर माझी मुवमेंट पूर्ण चुकते. मांड्यांवरून कमरेवरती जाते. तर या मुलांना थोडा लोड माझा कमी उचलला जातो. मी पूर्ण डीप जात नाही. पण ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करूया आणि त्याच्यावर देखील प्रोग्रेस करूया. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पूर्ण वर्कआउट देखील केला, तो देखील रेकॉर्ड केलाय, तो पण पूर्ण बघा. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग देखील इम्पॉर्टंट असते. तर हा आजचा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोचचा इम्पॉर्टन्स किती आहे, तो तुम्हाला तरी पटतो की नाही. ठीक आहे, तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तो बाय बाय.